कारण महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे। 16 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांसाठी 18 जूनला मतदान होईल। महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 16 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद मतदारसंघांसाठी 18 जूनला मतदान पार पडणार आहे। याच संदर्भातील प्रसिद्धी पत्रक जारी करून निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, आणि आता 16 ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या अखेर जाहीर झालेल्या आहेत। मधल्या काळामध्ये राज्यामध्ये अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये लोकप्रतिनिधी निवडून दिलेले नव्हते, प्रशासकीय नेमण्यात आले होते आणि प्रशासन असल्यामुळे या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी नाहीत, लोकप्रतिनिधींच्या विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरसेवक नाहीयेत, जिल्हा परिषद सदस्य नाहीयेत, तर तिथे मतदान करण्यासाठी जे सदस्य आवश्यक असतात ते सदस्य नसल्यामुळं एक प्रकारे विधान परिषदेची निवडणूक जी होऊ शकत नव्हती। साधारणपणे जर पाहिलं तर 2022 पासून निवृत्त झालेल्या ज्या जागा आहेत त्या आता भरल्या जाणार आहेत। सोलापूरमध्ये प्रशांत प्रभाकर परिचारक हे 1 जानेवारीला निवृत्त झालेले आहेत 2022 ला। दिवंगत अरुण काका जगताप ते देखील 1 जानेवारी 2022 ला निवृत्त झाले। रवींद्र फाटक हे 6 जून 2022 ला निवृत्त झाले। जळगावचे चंदुबाई विखे पटेल हे 5/12/2022 ला निवृत्त झाले। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर या सगळे जे बहुतांश सदस्यांचा कार्यकाल हा 2022 ला संपलेला आहे। तर अनिल सुलचटकरे यांचा 2024 ला, नाशिकमध्ये नरेंद्र दराडे यांचा 2024 ला, वर्ध्यामधील रामदास आंबटकर यांचा 2024 ला, प्रवीण पोते यांचा 2024 ला, आणि एकंदरीत जर पाहिलं गेलं तर आता अंबादास दानवे यांची झालेली जागा आता ते विधान परिषदेमध्ये आमदार याच्यामधून निवडून गेलेले आहेत। ती स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा होती। तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महानगरपालिका ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या ते प्रतिनिधी या आमदारकीसाठी निवडणूक करत असतात, मतदार असतात, आणि त्या लोकांना मतदानाचा अधिकार असल्यामुळं ह्या निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या। एकंदरीत याचा परिणाम हा वरिष्ठ सभागृह म्हणून विधान परिषदेला जे संबोधलं जातं त्याच्यावरती झाला होता। आता निवडणुका लागलेल्या आहे, इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळेल। आता महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा जातात, महाविकास आघाडीमध्ये कोणत्या जागा कोणी घेतं हे पाहणं महत्वाचं आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर आता निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल। बरं, धन्यवाद शिवाजी तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। Thank you.